तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला। वंदे भारतची तिकीट होती पण ती आम्ही कॅन्सल केली, तर आता आम्ही दादासोबत घरी चाललोय। तर चला बाय। तर आता आम्ही निघालो आहे इकडून आणि सीधा खाली गेल्यावर भेटूया। तर आता आम्ही रूम मधून निघालो आहे, गाडीमध्ये बसायला जाऊया आता आपण। चलो आता आम्ही पेरू घ्यायला गाडी थांबवली होती, पण आहे ना आम्हाला सफेद पेरू भेटलेच नाही। तर आता इथे लाल पेरू आहेत ते आम्ही घेत होतो आणि हे इथे डाळिंब सुद्धा आहेत आणि त्या बाजूला ना त्यांनी डाळिंबाचे दाणे सुद्धा एका पेरू घेऊन निघालो आम्ही आता। आणि आता डायरेक्ट आम्ही समृद्धी महामार्गावरून जाणार आहेत। तर आता हा समृद्धी महामार्गाचा रोड चालू झालेला आहे। Postcards from the city. I've been walking downtown every day. Despite of this, I always try to fit in. When they consume my head, I hate with. आता आहे ना आम्ही गाडी थोड्या वेळासाठी थांबवली होती आणि ही बाजूची ग्रीनरी तुम्ही बघू शकता। इतकं छान मस्त वातावरण होतं ना, पूर्ण हिरवगार झालेलं। आणि हा ब्रिज आहे ना खूप हाईटला आहे, तर तेच आम्ही सर्व बघत होतो आणि आता आम्ही निघणार। आता घरी तर आम्ही काल आहे ना समृद्धी महामार्गावरून निघालो। शिर्डीवरून आम्हाला भिवंडीमध्ये पोचायला 2 तास लागले आणि भिवंडीत आल्यानंतर एवढी ट्रॅफिक लागली ना का एक 10-15 मिनिटाचा रोड असेल ठाण्यापर्यंत पोचायचा, तोच आम्हाला तिकडे 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच फसलेलो। तर काहीच ब्लॉग शूट करता आलं नाही, खूप कंटाळा पण आलेला गाडीमध्ये बसून, तर मग काहीच ब्लॉग शूट केला नाही। तर मग आम्ही नंतर तिथून ना घरी आलो, घरी म्हणजे मंडाळ्याला आली मी। आणि मग मंडाळ्याला आलो ना तर मग तसंच खूप दमलेलो होतो, तर आम्ही आहे ना बॅगा वगैरे ठेवल्या, फ्रेश झालो आणि आम्ही झोपलो। तर आता मी आमच्या घरून निघाले आणि मी आता चालले उरणला। तर तुम्ही आता बघू शकता पुढे।
आता थोड्या वेळातच घरी पोचेन. तर शिर्डीचे ना 2 ते 3 ब्लॉग बनवायचा प्रयत्न चालू आहे. एका ब्लॉगमध्ये तर होणार नाही पूर्ण, तर तुम्ही माझे ब्लॉग पाहायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या आणि मला सपोर्ट करा. जर तुम्हाला शिर्डीचे ब्लॉग आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.